गांभीर्यपूर्वक विषयावरती आपण चर्चा करतोय। रात्रीचे 12:16 झालेत आणि अध्यक्ष महोदय, माझा सकाळी पहिला 9:45 पण मी आज ओपनिंग केलं आणि शेवटीला देखील मलाच संधी मिळाली। आता जसं मांडलं की 3री ते 5वीच्या विद्यार्थ्याला 50%, दुसरीचं पुस्तक वाचायला येत नाही, 6वी, मी हे सगळं झालंय, मी अधिकीचा वेळ घेत नाही। मी फक्त साहेब एवढंच सांगायचं की 14 ते 16 वयोगटातल्या 15.1% मुलाकडे त्या ठिकाणी व 17 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या 42.6% मुलांकडे आज स्वतःचा स्मार्टफोन अँड्रॉइड वापरतायत। आणि ज्याच्याकडे स्वतःचा फोन नाही पण त्याला वापरून त्यातली सगळी माहिती आहे अशी 14 ते 16 वयोगटातल्या 90.4% आणि 17 ते 18 वयातल्या 95.6% मुलांकडे अँड्रॉइड फोन वापरता येतोय। ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मग एका बाजूला आपण शिक्षकावरती इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलत असताना ह्या गोष्टीवरती देखील आता मंत्री महोदय आपल्याला नव्यानं विचार करावा लागणार आहे। एआयच्या जमान्यामध्ये आज आपण कुठं आहेत आणि आज आपल्याला जर मंत्री महोदयांनी चांगला त्या ठिकाणी निर्णय घेतायत की त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न आणतोय आपण, नक्की सीबीएसई पॅटर्न आला पाहिजे। परंतु दुसरी गोष्ट अशी आहे मंत्री महोदय की आज आमच्याकडे माझ्याकडे साखर कारखान्याचा मी चेअरमन आहे, आमच्याकडे एखादा मेकॅनिकल इंजिनियर आला इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला जर 1 मीटरमध्ये फूट किती आहेत सांगा विचारलं तर त्याला उत्तर येत नाही आणि तो मेकॅनिकल इंजिनियर डिग्री घेतलेला असतो। आज आमच्याकडे एखादा बीकॉम झालेला एमकॉम झालेला मुलगा आला आणि त्याला आरटीजीएसचा लॉंग फॉर्म विचारला तर सांगता येत नाही। मग व्यवहारिक शिक्षण आणि आपल्याला शाळेत शिकवलेलं शिक्षण ह्याचा ताळमेळ बसत नाही। तर आपल्याला आता व्यवहारिक शिक्षण ज्याची गरज आहे, जी समाजात आहे, ज्याच्यामुळे नोकरी लागती। एका बाजूला साहेब आमच्याकडे आज ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत आणि आज त्याला शेतात पण काम करू वाटत नाही। एमपीएससीला 4-4 लाख मुलं बसतात, 300 येतात आणि त्याला शेतात काम करू वाटत नाही। शिक्षण झाले, नोकरी मिळत नाही। परवा साहेब मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होते कार्यक्रमाला एमएससी बँकेत, त्या तिथं प्रशासक विद्याधर अनासकर साहेबांनी सांगितलं की क्लर्कच्या पदाला 40 इंजिनियर त्या ठिकाणी आमच्याकडे सिलेक्ट झाले आणि इंजिनियरला क्लर्क कसं म्हणायचं म्हणून एक नाव वेगळं दिलं। आणि मग इंजिनियर झालेला मुलगा जर बँकेत काम करतोय, मग आपली नेमकी शिक्षण संस्था, शिक्षण व्यवस्था आपल्याला नेमकी कुठून सुधारावं लागेल आणि आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवरती व्यवहारिक शिक्षण ज्ञान कसं आपल्याला आणता येईल ह्याच्यावरती आपण काम करावं। मी अधिकीचा वेळ न घेता मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।